आणि मी इथे दुसऱ्या वेळी आले आहे आणि आम्ही खूप मजा करतो इथे. आम्ही झाडावर चढलो, झाडावरून नवीन नवीन गोष्ट शिकलो. नंतर आम्ही नदीवर गेलो, खूप खूप मजा केली आणि आमची पहिल्या दिवसवरच मैत्रीण बनलेले मित्र जरा टॉपिक दिलेला आम्हाला, त्या टॉपिकवर आम्ही म्हणायचो काहीतरी लाईन्स वगैरे. मग आम्ही खूप मेहनत केली आणि मग आम्ही ते केले. तिसरा दिवस आणि चौथ्या दिवसवर आम्ही मोदक खाल्ले दीदीच्या हातचे. आणि आता आम्ही आज नदीवर गेलेलो आज दिवस. आणि मला जेवण खूप आवडते इकडचं. आज जेवायला होतं पास्ता आणि पावभाजी, खूप मस्त लागत होते काकींच्या हातचं खाणं. आणि तुम्ही पण या आता इथे, तुम्हाला पण खूप मजा वाटेल कारण इथे झाड आहेत, चेरीज आहेत. जास्त करून तुम्ही डिसेंबर मध्ये या, तिथे खूप मजा येते. त्यावेळी 3 दिवसाचं होतं, यावेळी 5 दिवसाचं होतं. थँक्यू. माझ्या मम्मीने या कॅम्प बद्दल सांगितलंय आणि मी इकडे खूप मज्जा केली आहे. आजच्या शेवटच्या दिवशी आम्हाला पावभाजी खूप आवडली आणि स्वराली ताईंनी केलेले मोदक आम्हाला खूप आवडले. थँक्यू. मी पुण्याला राहतो. मी पालघर म्हणजे माझं गाव. मी पालघरला माझ्या समरच्या सुट्ट्यांसाठी आलतो. तेव्हा माझ्या पप्पांच्या मित्राने म्हणजे धवल काकांनी मला या कॅम्प बद्दल सांगितलं. या कॅम्पचं नाव रोहिणी कृषी पर्यटन आहे. मी जसं या कॅम्पला आलो तसं पहिल्या दिवशी मला माझ्या मम्मी पप्पांची खूप आठवण आली. पर दुसऱ्या दिवशी मी खूप सारे मित्र बनवले. माझी नदीत पोहण्याची भीती पण गायब झाली आणि मी झाडावर चढायला खूप घाबरायचो. पर दुर्वा ताईंनी आणि स्वराली ताईंनी मला खूप मदत केली आणि आता मला कशासाठीच भीती नाही वाटत. स्वराली ताईचा हातचा मोदक म्हणजे कमालच आणि आजचा पास्ता आणि पावभाजी ती तर खूपच कमाल होती. आणि काकूंचं स्वादिष्ट जेवण खाऊन तर मजाच आली.